तर मित्रांनो नमस्कार, ही आहे स्नेहलताई, जी ट्राईबची फाउंडर आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण आलो होतो प्रसन्न गडावरती. तर तिला आपल्यासोबत कसं वाटलं ते आपण तिच्याकडून जाणून घेऊया. मी जुन्नर म्हटलं की नेहमी अमरची मदत घेते. ट्रेकिंग हा नुसतं शारीरिक स्वास्थ्यासाठी किंवा फिजिकल फिटनेस म्हणून ॲक्टिव्हिटीचा भाग आहेच, आणि किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाणं, निसर्गाचा आनंद घेणं, गड किल्ल्यांवर जाणं वगैरे हा विषय आहे. पण त्याचसोबत जर इतिहासाची जोड लागली तर थोडंसं आपल्याला भूतकाळात महाराजांच्या काळात डोकावता येतं. आणि ह्याच्यासाठी एकच माणूस आहे, ते म्हणजे अमर. मला खूप छान वाटतं जेव्हा तो इतिहास उलगडून सांगतो, प्रत्येक दगडावरची गोष्ट सांगतो, दगडाचं महत्त्व सांगतो, किंवा या एखाद्या ठिकाणाचं महत्त्व अगदी सातवाहन काळामध्ये घेऊन जातो. हे जे त्याचं रंगवून सांगणं आहे हे खूप मनाला भिडतं. आणि त्यामुळे का होईना ह्या अशा छोट्या मोठ्या गडकिल्ले जे ऑफबीट आहे पण त्या गडाचं महत्त्व उमलून येतं आणि संपूर्ण ट्रेकला एक वेगळीच काय म्हणतात टेस्ट येते. तर अशा महत्त्वाच्या जुन्नरमधल्या ठिकाणी नक्कीच अमरची मदत आपण घेऊयात आणि गडकिल्ले नुसतं जाऊन न येता ते समजून घेऊयात. आणि त्याच्यासाठी एक इतिहासकार आपल्याला लागतो, अभ्यासक लागतो. माझ्या मते अमर इज अ राईट पर्सन फॉर दॅट. पुन्हा या नक्की.